श्रीराम समर्थ. आपण नामस्मरण करतो, पण आपल्या प्रत्येक कृतीमध्ये भगवंताचा हात आहे, किंबहुना आपल्या हृदयात भगवंत आहे असं आपल्याला जाणवतं का? हा आहे पुढचा टप्पा, अनुसंधान. नमस्कार सज्जनो, अध्यात्म साधना या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. या मालिकेचा हा 5वा भाग. धनंजय दादा परोळेकर यांनी एक छान प्रश्न विचारला होता, अनुसंधान आणि ते प्राप्त कसं करावं. आणि हाच आपल्या आजच्या भागाचा विषय आहे. योग मार्गात ज्याला धारणा म्हणतात तेच भक्ती मार्गातलं अनुसंधान. देश चित्त बंधस्य धारणा अशी धारणेची व्याख्या. म्हणजे एका विशिष्ट परिघामध्ये जेव्हा आपलं मन फिरतं तेव्हा त्याला धारणा असं म्हणतात. म्हणजे जसं आपल्या घरी समजा कार्य आहे, काही लग्न आहे, तर आपली प्रत्येक कृती ही त्या संदर्भात असते. म्हणजे जर हार फुलं आणले, कोणी विचारलं की कशासाठी आणले, तर आपण म्हणतो घरी लग्न आहे म्हणून आणले. म्हणजे कुठलीही कृती त्या संदर्भात असते, कारण आपलं त्याकडे लक्ष असतं, एक अनुसंधान असतं की आपल्या घरी लग्न आहे. या आधीचे भाग जर आपण बघितले असतील तर आपल्या लक्षात येईल की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार आणि धारणा, म्हणजे प्रत्याहारापर्यंत आपण खरं तर आलो आहोत. आणि आज आपण धारणेचा अभ्यास करतोय. आणि श्रोते हो, सज्जन हो, हे तुमच्यामुळे शक्य झालंय. कारण ही मालिका पुढे नेण्यामागे तुमचा सहभाग खूप मोठा आहे. कारण समर्थ म्हणतात ना, वक्ता वक्ता नव्हे श्रोत याविण. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. असं जर समर्थ म्हणतात तर तिथे माझी काय स्थिती. आता अनुसंधान म्हणजे काय आणि ते कसं टिकवावं. अनुसमधा अशी अनुसंधान या शब्दाची फोड. आता अनु म्हणजे काय. अनु हा उपसर्ग आहे. अनु म्हणजे मागोमाग, आणि सम म्हणजे सारख्या प्रमाणात, आणि धा म्हणजे ठेवणे, रिटेन्शन ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. आपल्या मनामध्ये त्याची साठवण करणं, सारखी त्याची आठवण करणं, प्रत्येक कामामध्ये त्याचा हात आहे हे समजणं, आपल्या हृदयामध्ये नेहमी भगवंताला ठेवणं, हे अनुसंधान. तुकाराम महाराजांचा एक छान अभंग आहे. ते म्हणतात, साठविला हरी ज्याने हृदय मंदिरी, त्याची सरली एर झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैचे भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी. तुकाराम महाराज म्हणतात की जर हरी प्रसन्न झाला तर तो आपलं मागचं कर्म, आपले विकार उरूच देत नाही. आता हरी हाती आल्यानंतर मग भय आणि चिंतेचं कारणच काय. तुकाराम महाराज म्हणतात की त्याची सरली एर झालं, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते. पण हे त्याच भक्तांसाठी आहे ज्यांनी आपल्या हृदयामध्ये हरी साठवलेला आहे. आता एक घडलेला प्रसंग सांगतो. 2005 26 जुलैला आमचं अमरावतीचं घर पडलं. सुदैवाने आई वडील वाचले, पण त्यांना वृद्धाश्रमाचा आश्रय घ्यावा लागला. मी आणि माझी बहीण आम्ही दोघे जणी त्यांना भेटायला गेलो. अमरावती एक्सप्रेसने आम्ही अमरावतीला पोहोचलो आणि नंतर ऑटो रिक्षा केली. काही अंतर गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की दुतर्फा नुसती झाडी आहेत आणि निर्जन रस्ता आहे. तेव्हा मात्र आमच्या मनामध्ये भीतीची पाल चुकचुकली. आम्ही एकमेकींकडे बघितलं आणि नामस्मरण सुरू केलं. मुलांना खूण केली, त्यांनी सुद्धा नामस्मरण सुरू केलं. आम्ही सगळे मनातल्या मनात नाम घेत होतो. जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खुण, हे श्री महाराजांचं वचनच आहे. हे वचन सारखं आम्हाला आठवत होतं. आमचं नामस्मरण चालू होतं. तो अर्धा तासाचा रस्ता आम्ही पार केला. महाराज आपल्या सोबत आहे असं त्या प्रवासामध्ये आम्हाला सतत जाणीव होत होती. तर हे आहे अनुसंधान. भगवंताचं अनुसंधान कोण कसं ठेवेल याचा नेम नाही. कोणी मानस पूजा करून ठेवेल, कोणी नामस्मरण करून ठेवेल,
कोणी चित्रकलेत ठेवेल किंवा कोणी अन्य कुठल्याही कलेमध्ये ठेवेल. अनुसंधानात मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असतं. आपलं मात्र उलट असतं. आपण पूजा करतो, यात्रा वित्रा करतो, पण मन मात्र प्रपंचात ठेवतो. श्री महाराजांचं वचन आहे. ते म्हणतात, नामस्मरण आणि अनुसंधान याशिवाय मला काहीही प्रिय नाही. नामाची ज्योत जळती ठेवा, तुमच्या स्वाधीन होऊन मी राहीन. ज्याला आपण अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक म्हणतो, ज्याला आपण राजाधिराज अशी पदवी देतो, त्यांनी आपल्याला अशी गळ घालावी. श्री महाराजांच्या 365 दिवसांच्या प्रवचनांमध्ये अनुसंधान हा शब्द 50 ते 60 वेळा आलेला आहे. यामध्ये श्री महाराजांनी अतिशय सोप्या शब्दामध्ये आणि आपल्या व्यवहारातली उदाहरणं देऊन अनुसंधान म्हणजे काय आणि ते कसं टिकवायचं हे समजावून सांगितलंय. सासरी आलेली सून घरातल्या सगळ्यांकरता कष्ट करते. ती तिच्या नवऱ्याचं फार काही करतही नसेल, पण मनात मात्र ती फक्त त्याच्यासाठीच असते. तसं आपण प्रपंचात सगळ्यांसाठी सगळं करावं, पण मनात मात्र मी रामाचा आहे ही जाणीव ठेवावी. अनुसंधानात असलो ना तर प्रपंचाची मजा वाटते. संकट, अडचणी यांची सुद्धा मजा वाटेल. जसं एखाद्याला पोहायला येतंय, तर त्याला सरळ पोहायचं म्हटलं तर त्याला ते आवडणार नाही. तो वाकडा तिकडा पोहेल, बुड्या मारेल. तसंच आपण अनुसंधानात असलो तर आपल्याला प्रपंचाची मजा वाटते. आपल्यापैकी बहुतेकांना हा अनुभव येत असेल की वाईट परिस्थिती आली किंवा आपण एखादी वेगळी वाट निवडली की आपले नातेवाईक, आपले मित्रमैत्रिणी आपल्यापासून दुरावतात. सुरुवातीला मलाही या गोष्टींचा त्रास झाला. आपल्याला सुखदुःख वाटायला, सांगायला आपल्यासारखंच कोणीतरी लागतं. पण हे कोणीच नसणं हे एका दृष्टीने खूप फायद्याचं ठरलं. आपण त्यांच्यात न गुंतता अनुसंधानात राहतो आणि त्यामुळे जे समाधान मिळतं ते कुठेच मिळत नाही, कशानेच मिळत नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि अनुसंधानामुळे खेळा ऐसा प्रपंच मानावा हे पटू लागतं आणि आयुष्य सहज होतं. श्री महाराज म्हणतात, प्रपंच हा नाटकासारखा आहे. नाटकामध्ये कोणी राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय, प्रत्यक्ष जगात त्याला फारशी किंमत नाही. उलट एखाद्याने भिकाऱ्याचं काम चांगलं केलं तर लोक त्याची वाहवा करतात. तसंच प्रपंचामध्ये श्रीमंत असला काय किंवा गरीब असला काय याला फारसं महत्व नाही. अनुसंधान किती टिकवता याला जास्त महत्व आहे. एक मुलगा परीक्षेसाठी म्हणून मुंबईला आला. परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता. परीक्षा संपल्यावर तो म्हणाला, मोकळा झालो बाबा एकदाचा, आणि मजेने तो 4 दिवस मुंबईत हिंडला. तसंच आपण प्रपंचामध्ये राहून आसक्तीतून मात्र मोकळं व्हावं आणि मजेने प्रपंच करावा. इतर साधनांनी जे साधायचे ते नुसते अनुसंधानाने साधेल, हा या युगाचा महिमा आहे. वाचलेलं विसरेल, पाहिलेलं विसरेल, कृती केलेली विसरेल, पण अंतःकरणात घट्ट धरलेलं भगवंताचं अनुसंधान मात्र कधीच विसरायचं नाही. धंद्यामध्ये वकिलीचा धंदा बरा. वकील दुसऱ्यांचं भांडण हे माझं म्हणून भांडतो, पण त्याच्या परिणामाचं सुखदुःख तो मानित नाही. तसंच प्रपंच माझा म्हणून करावा, पण त्याच्या सुखदुःखाचा परिणाम मनावर होऊ देऊ नये. ज्याप्रमाणे खटल्याचा निकाल कसाही लागला तरी वकिलाला त्याची फी तेवढीच मिळते, तसंच आपल्याही प्रपंचामध्ये प्रारब्धाने सुखदुःख येतात, पण त्यामध्ये आपण भगवंताचं अनुसंधान ठेवावं. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ देऊ नये. हे ज्याला साधलं त्यालाच परमार्थ साधतो. अशा नेहमीच्या अगदी छोट्या छोट्या उदाहरणावरनं महाराज अनुसंधानाचं महत्व सांगतात. किती साधं उदाहरण आहे बघा. राजगिरा आणि भुईमुग एकत्र झाले तर त्यातलं सोपं जे आहे ते आपण बाहेर काढतो. समजा भुईमुगाचे दाणे बाहेर काढले आणि त्याला थोडासा राजगिरा चिटकला तर आपण तो झटकून टाकतो. तसंच प्रपंचामध्ये राहत असताना थोडासा विषय हा येणारच. तो विषय आपण हवेपणाने भोगला नाही म्हणजे त्याचं सुखदुःख आपल्याला बाधत नाही. अशी छोटी छोटी उदाहरणं महाराज देतात. जसं आपण परीक्षेला बसलो तर आपण नापास होतो कधीतरी, पण म्हणून आपण परीक्षेला बसायचं सोडून देतो का? तर तसंच अनुसंधान जर आपलं चुकत असेल तर आपण
ते सोडून देऊ नये, त्याचा अभ्यास करावा. आता जगात लढाया या होतच असतात. आपल्या आत सुद्धा लढाई चालू असते. ही जगाची वहिवाटच आहे. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ देऊ नये. कधी कधी असं होतं की वाईटासोबत काही चांगल्या लोकांनाही त्याचा त्रास होतो. पण आपण जर अनुसंधानात असलो तर ह्याचा परिणाम आपल्यावर फारसा होत नाही. इंद्रिय दमन हेच सर्वस्व नाही. हे ज्याच्या करता आहे त्याचं अनुसंधान पाहिजे. कर्तव्याची अखंड जाणीव आणि भगवंताचं अनुसंधान हेच सगळ्या पोथ्यांचं सार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तेच नेमकं मनात येत आहे. फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तव हमाल भारवाही. आणि खरोखर मी हमालाचंच काम करते. श्री महाराजांचं हे भांडार जेव्हा उघडलं तेव्हा यातलं काय घेऊ आणि काय नाही असं मलाही झालं होतं. श्री महाराजांचं चरित्र आणि वाङ्मय यातली काही नेमकी वचनं आपल्यासमोर ठेवली. आपल्याला साधनेमध्ये त्याचा नक्कीच उपयोग होईल याची मला खात्री आहे. आज इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.